नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नागपूर न्यूज या चॅनलवरती. तर आजची बातमी अशी आहे की येणाऱ्या तीळ संक्रांत सणामध्ये जे नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगाचा साठा करणार आहेत त्या त्या दुकानदारांवर कारवाई होणार आहे. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जानेवारी महिन्यात संक्रांत असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात पर्यावरण तसेच मनुष्य पशुपक्ष्यांसाठी घातक प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीला येत असतो. त्यामुळे अशा विक्रेत्यांबाबत महानगरपालिका प्रशासनाने आता कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या वर्षात शहरातील विविध भागात नायलॉन मांजा व प्लास्टिक पतंगाचा साठा करून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. यावेळी नायलॉन मांजाची विक्री, हाताळणी, वापर, साठवणूक केल्यास महापालिकेच्या नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनामध्ये उपायुक्त यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे दाखल जनहित याचिकांमधील प्राप्त आदेशान्वये तसेच राज्य शासनाचे पर्यावरण विभागाद्वारे पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये पतंग उडवण्यासाठी मकर संक्रांत सणाच्या वेळी कृत्रिमरित्या किंवा प्लास्टिकपासून बनवलेला नायलॉन मांजा अर्थात पक्क्या धाग्याचा करण्यात येणारा वापर, विक्री, हाताळणी व साठवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या मांजाच्या वापरामुळे पक्ष्यांना व मानवास तीव्र इजा होण्याचा धोका असतो. तसेच या मांजामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शहरातील सर्व मांजा विक्रेत्यांना नायलॉन मांजाची विक्री, हाताळणी आणि साठवणूक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे करताना आढळून आल्यास त्यांच्यावर नियमान्वये कडक कारवाई करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शहरात कुणीही व्यक्ती नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास महापालिकेच्या 8600004746 या व्हॉट्सअप क्रमांकावर तसेच नागपूर महापालिकेच्या इतर अधिकृत वेबसाईटवर तुम्ही तक्रार करू शकता.